सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपण आजच्या सेशनमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे किंवा त्याची चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांचा जो महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उत्तर लेखनाच्या बाबतचा. एक वेळेस आपण लेक्चर ऐकायला आपल्याला बरं वाटतं, लेक्चर अटेंड करायला बरं वाटतं, वाचायलाही बरं वाटतं, पण लिहायचं म्हटलं की कंटाळा येतो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन फार मोठ्या प्रमाणात मनात वेगवेगळ्या शंका येतात. पण उत्तर लेखन हाच खऱ्या अर्थाने मार्ग आहे आपल्या यशाचा. जर आपण राज्यसेवेचा UPSCचा विचार करत असू तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सगळ्यात जर क्रिटिकल काय असेल तर ते उत्तर लेखन आहे आणि ह्याच उत्तर लेखनाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मात्र काही प्रश्नांच्या अगोदर संदर्भात आपण त्याचा विचार करूयात. बघूया विद्यार्थ्यांच्या मनात कोणकोणते प्रश्न असतात उत्तर लेखनाला घेऊन. त्याचं महत्व तर माहितीच आहे आपल्याला, मी त्याबद्दल आणखी पुढे मुद्दे काही सांगत जाईन. पण पहिला प्रश्न काय आपल्या मनामध्ये, वेळ पुरत नाही. काय होतं की जर आपण बघितलं तर 20 प्रश्न 25 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. मित्रांनो, जवळपास एकेका पेपरचे जर आपण शब्दसंख्या मोजली ना तर 3500 शब्द ऑन एन ऍव्हरेज आपल्याला लिहावे लागतात. तुम्ही विचार करा, 3500 शब्द. आपल्याकडे वेळ आहे 3 तासांचा, सायंत्रिका 18 180 मिनिट आहेत. मग 180 मिनिटांमध्ये एवढे शब्द लिहायचे हे नॉट अ जोक. आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला लिहायचंय तर लिहायचं म्हटल्यानंतर विचार करावा लागतो. मग जर विचार करून त्या ठिकाणी उत्तर लिहायचं म्हटलं तर मग तर वेळ पुरतच नाही. अहो, आपला मेंदू, नेहमी लक्षात ठेवा हे वाक्य, आपला मेंदू हा ऑटो पायलट मोड वरती गेला पाहिजे तर आणि तरच काय होतं, आपला पेपर कव्हर होतो, आपल्याला छानपैकी गुण मिळतात आणि आपण यशस्वी होतो. म्हणजे त्या 3 तासामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीने विचार करायला वेळ नसतो. नाही तिथे जाईन, मग मी प्रश्न बघेन, मग त्याचे मी काहीतरी स्ट्रक्चर तयार करेन, बिलकुल नाही. इतका प्रचंड सराव आपला या ठिकाणी घरात झाला पाहिजे, आपल्या लायब्ररीमध्ये झाला पाहिजे, परीक्षेच्या अगोदर झाला पाहिजे. आणि म्हणून वेळ पुरत नाही ही सर्वात मोठी समस्या असते मुलांची. दुसरी समस्या उत्तर लेखनाबाबत, कमीत कमी शब्दामध्ये आम्हाला जे सांगायचे ते मांडता येत नाही. आता हे विद्यार्थी कोण आहे ज्यांचा अभ्यास सगळा झालाय, 1 2 3 अटेम्प्ट आम्ही दिलेले आहेत, पण माझ्याकडे वाचून वाचून कंटेंट फार आहे, माझ्या वह्या भरलेल्या आहेत, पण विचारले सर 150 शब्दात, विचारले सर 200 शब्दात, विचारले सर 250 शब्दात, मग तेवढ्या याच्यात मला मांडता येत नाही हो. मग ते पानं जास्त होत आहेत किंवा पानं पुरत नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये मग काहीतरी कट करावं लागतंय. ही दुसरी समस्या आहे. तिसरी समस्या, योग्य मांडणी नसणं. लिहिलंय, मला जे माहिती आहे ते मी पटापटा लिहून आलो सर, पण जे गरजेचं आहे तेच लिहिले का हे मला माहित नाही, त्याच्यामध्ये काही फ्लो आहे का हे मला माहित नाही, आणि सर मला ते कळत नाहीये, मी ह्याचं स्ट्रक्चर कसं करू. मला हे कळतंय की त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याला नक्की काय हवंय हे मला कळतंय, पण माझ्याकडे जो कंटेंट आहे तो मांडू कसा. आता आपण बरीचशी उदाहरणं घेऊयात म्हणजे आपल्याला ते कळेल एक एक टप्प्यामध्ये. तिसरा, चौथा, प्रस्तावना सुचत नाही. म्हणजे असं वाटतंय की आता लय भारी उत्तर लिहीन मी याचं, पण पहिलाच मुद्दा काय, प्रस्तावना, आणि तिथेच अडकलो. मला असं वाटलं सर की प्रस्तावना खूप भारी लिहावी, पण ती भारी म्हणजे काय मला हेच सुचत नाहीये, मला तेच लिहिता येत नाही, माझा सर्वात जास्त वेळ तिथे लागतो. मी तुम्हाला सांगतो ना, अनेक विद्यार्थी आहेत ते सांगतात की सर हे एक प्रश्नाचं उत्तर लिहायला मला ना जवळपास 35 ते 40 मिनिटं लागली, आणि सगळ्यात जास्त वेळ कुठे गेला, प्रस्तावना काय लिहू हे कळत नाही. सादरीकरण खराब असणं, म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की मला जे वाटतंय मी लिहिलं, प्रश्नाची गरज मी पूर्ण केलेली आहे, पण ते सुरुवात झाली आणि कुठे शेवट झाला, किती पॅराग्राफ केले का किती आकृत्या होत्या, कशा प्रकारे मला काही आठवत नाही, मला काही कळत नाही. सादरीकरण कसं इम्प्रूव्ह करायचं, प्रेझेंटेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, हे प्रत्येक मुद्दे समजून घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याला बोलता येतं त्याचे गहू विकले जातात, ज्याला बोलता येत नाही त्याला त्याचे गहू पण विकले जात नाहीत किंवा त्याचं सोनं विकलं जात नाही. म्हणजेच काय की तुम्हाला तुमचं म्हणणं फक्त हे नाहीये, सांगायचं नाहीये, तर ते म्हणणं अधिक प्रभावीपणे मांडायचंय. वस्तू तुमची कितीही चांगली असू दे, त्याला तेवढंच चांगलं त्याच्यावरचं कव्हर पण असायला पाहिजे, त्याच्यावरचं वेष्टन असायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की गिफ्ट अधिक छान का वाटतात, कारण त्याच्यावरचे गिफ्ट कव्हर पेपर किंवा गिफ्ट पेपर जे लावून दिले जातात ते, त्यामुळे ते चकचकीत असे ग्लॉसी पेपर असतात बघा. केक, नुसता केक खाणं गोड असतोच, पण त्यावर चेरी ठेवून जेव्हा तो विकायला ठेवला जातो अधिक खपतो, हे ते आहे.
आपल्याला आपलं उत्तर हे त्याचं मार्केटिंग पण करायचंय, ते सादरीकरणाच्या माध्यमातून करावं लागतं. त्याचबरोबर दिशानिर्देशांचे शब्द असतात, डायरेक्टिव्ह वर्ड्स. डिस्कस म्हणजे काय, क्रिटिकल एक्झामाइन म्हणजे काय, एक्झामाइन म्हणजे काय, अनालाइज म्हणजे काय, इव्हॅल्युएट म्हणजे काय, या प्रत्येक शब्दाचा अर्थ चपकलपणे आपल्याला माहिती असला पाहिजे. तर तो तो जेवढा चांगला माहिती असेल तेवढा चांगल्या पद्धतीने आपल्याला आपली उत्तरं ही छानपैकी लिहिता येतात. वेळ कमी लागतो, पेपर कव्हर होतो, हे सुद्धा आपण त्यात करू शकतो. शेवट प्रभावी करता येत नाही. जी बोंब आमची प्रस्तावनेबाबत आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठी बोंब आमची त्या शेवट करण्यामध्ये आहे. कन्क्लुजन काय करू, कसं करू, आम्हाला ते कळत नाही. आमच्या उत्तर लेखनातल्या ह्या चुका, आमच्या उत्तर लेखनातले हे प्रश्न आहेत. परीक्षेच्या परिस्थितीमध्ये सराव न करणं म्हणजेच काय, की आम्ही सराव केला पण एका प्रश्नाला मी सर 40 मिनिटं, कधी 30 मिनिटं, कधी 20 मिनिटं, कोणतंही टेन्शन नाही. टेस्ट सिरीज जॉईन केली का आपण, टेस्ट सिरीज मध्ये जाऊन मुलांच्या सोबत आपण लिहिलंय का, तिथे वेळ लावून लिहिलेला आहे का, तसा सराव केलाय का, तुमच्या हाताला तशी सवय आहे का, हे नाहीये. मग तसं नाही केलं ना, मग त्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला ते करता येत नाही. उदाहरण, डेटा हा वेळच्या वेळी आठवत नाही, योग्य त्या ठिकाणी आठवत नाही. माझ्याकडे वही भरली आहे दररोजच्या न्यूजपेपर मधून, पण तो डेटा नक्की त्यातला कुठला घेऊ, कुठे काय घेऊ हे कळत नाही. आकृत्या काढायला जमत नाही, आकृत्या तर काढल्याच पाहिजे पण त्या जमतच नाहीये. आणि त्याचबरोबर हस्ताक्षर. आता ज्या विद्यार्थ्यांना कमी वेळ असतो किंवा त्यांची मेन्स आता 3 महिन्यावरती आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आता एकाच वर्षामध्ये कुठेतरी अटेम्प्ट द्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना आम्ही फार फोर्स करत नाही. पण जे विद्यार्थी हे बऱ्यापैकी कुठेतरी त्या 2 वर्ष आहे, त्याकडे 3 वर्ष आहे, जो फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर सुधारलं तर काही बिघडतं कुठे. पण हस्ताक्षर सुधारायला पाहिजेच का, हो पाहिजे की, चांगलं आहे. जर चांगल्या प्रकारे जर त्याला वाचता येत असेल त्या परीक्षकाला, तर त्याला बरंच आहे ना, तुम्ही तसं काम सोपं करून देताय ना, मग द्या ना. ते जमत असेल तर करायला पाहिजे. पण हे करायचं कसं मित्रांनो, हे सगळे प्रश्न आहेत आपले. या सर्व प्रश्नांची उत्तरं ही एका सेशन मध्ये देणं कठीण आहे. पण आपण आज या सर्व प्रश्नांच्या मध्ये एक सुवर्ण मध्य साधणारा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून बऱ्यापैकी तुम्ही प्रस्तावना कशी लिहावी, पॅराग्राफ कसे लिहावेत, वेळ कसा पुरेल, एंड कसा करता येईल, आकृत्यांचा कुठे वापर करायचा, यासारख्या बेसिक मुद्द्यांचा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळतील. आणि ही उत्तरं कशी मिळतील, ह्या सर्वांची उत्तर काय आहेत, उत्तर काय आहे, तर उत्तर आहे ते म्हणजे टेम्पलेट्स, फॉर्मॅट्स. टेम्पलेट्स, फ्रेमवर्क्स आणि फॉर्मॅट्स हे याचं एक अनेकापैकी एक महत्वाचं उत्तर आहे. म्हणजे कसं की टेम्पलेट काय असतात, फॉर्मॅट्स काय असतात, फ्रेमवर्क्स काय असतात, तर लक्षात घ्या, तुमच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या पेपरमध्ये काही विशिष्ट पद्धतीने उत्तरं लिहिली, त्यात त्यांना चांगले गुण मिळाले, त्यातून मग त्यांनी इतरांना सांगितलं आणि इतरांनी सुद्धा ते फॉलो केलं आणि त्याच्यातून मग त्यांना सुद्धा चांगले गुण मिळाले. हे तावून सुराखून की अशा पद्धतीने जर लिहिलं तर चांगले गुण मिळतात, हे जे तावून सुलाखून जे मागच्या अनेक टॉपर्स कडून पुढच्या टॉपर्सना आणि त्या सर्व टॉपर्स कडून आता तुम्हाला जे ज्ञान मिळतंय त्यालाच म्हणतात फॉर्मॅट्स, फ्रेमवर्क्स आणि टेम्पलेट्स. की एखादा प्रश्न आला, जर तो डिस्कस असेल, एक्सप्लेन असेल तर कसं लिहावं, जर एखाद्या प्रश्नामध्ये दोन्ही बाजूंची चर्चा करायची असेल तर ते कसं लिहावं, याच्याबद्दल काही विशिष्ट ठोकताळे, काही विशिष्ट पायऱ्या ह्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या रेडी आहेत, आपल्याला फक्त त्या फॉलो करायच्या आहेत. आपण एवढं जरी काम केलं तरी सुद्धा आपलं अर्ध काम संपलेलं आहे उत्तर लेखनामध्ये. आणि तेच आहे की हे टेम्पलेट्स काय आहेत, तर टॉपर्सने युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये तयार केलेली, वापरलेली असे हे जे काही फ्रेमवर्क्स आहेत, साचे आहेत, त्या साच्यांनाच आपण आज या ठिकाणी बघणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. हे कोणकोणते आहेत, कसे आहेत बघूया. पण त्या साच्यांकडे जाण्याच्या अगोदर, त्या फ्रेमवर्ककडे जाण्याच्या अगोदर, त्या पायऱ्यांकडे जाण्याच्या अगोदर एक वैश्विक नियम तुम्हाला मी सांगतो. कोणतंही उत्तर असू दे, मग तुमचं मुख्य परीक्षा एमपीएससीची असो अथवा युपीएससीची असो, एक युनिव्हर्सल त्यातला नियम आहे, तो म्हणजे कुठल्याही उत्तराचे 3 भाग असतात. पहिला प्रस्तावना, दुसरा मुख्य भाग आणि तिसरा समारोप. ह्या 3 गोष्टींना कधी विसरायचं नाहीये. प्रस्तावना न करता उत्तर सुरू करणं
महापातक सगळ्यात मोठं पातक आहे, सगळ्यात मोठं पाप आहे ते. आणि समारोप न करता उत्तराचा शेवट करणं म्हणजेच काय, स्वतःच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारणं आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याचं स्ट्रक्चरच आहे, ते युनिव्हर्सल आहे, ते अपेक्षित आहे. मग प्रस्तावना वेगवेगळ्या प्रकारे असू शकते, समारोप वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय करूया, त्याचे स्वतंत्र सेशन घेऊयात. इथे मी फक्त तुम्हाला मुद्दा सांगितला पहिला, की टेम्पलेटकडे जाण्याच्या अगोदर एक युनिव्हर्सल नियम आहे की कुठल्याही उत्तराचे 3 भाग असतात. एक प्रस्तावना असतं, मुख्य भाग असतो आणि समारोप असतो, बरं का. आणि ह्या फॉलो करायचंच आहे, ह्याला फॉलो करूनच आपण पुढे जाणार. चला बघूयात, पहिलं टेम्पलेट बघूयात. फॉर्मॅट्स टेम्पलेट नंबर 1 आणि त्याचं नाव आहे पील. पील हा इंग्रजीमध्ये शब्द आहे. पील म्हणजे जसं आपण केळी असते ना बघा, केळीचे वरचे जे साल आहे, म्हणजे जे साल्ट आहे केळीचं, ते आपण काढतो ना, त्याला म्हणतात पिलिंग. ते साल्ट काढणं, लेयर्स काढणं. हे अशा पद्धतीने उत्तर लिहित असताना उत्तर लेखनामधला सगळ्यात पहिला फॉर्मॅट आहे पील फॉर्मॅट. या पील हा एक शॉर्ट फॉर्म आहे. त्याचे बघा काही अर्थ होतात इथे. पहिला पी म्हणजे पॉइंट्स, मुद्दा. दुसरा ई म्हणजे एक्सप्लेन, स्पष्टीकरण. तिसरा ई म्हणजे एव्हिडन्स आणि चौथा एल म्हणजे लिंकेज, दुवा. ऍक्च्युली प्रत्यक्षात काय केलं जातं, पॉइंट त्याच्यानंतर एव्हिडन्स सांगतात, एव्हिडन्स नंतर मग एक्सप्लेनेशन सांगतात. पण मी तुम्हाला माझा जो काही 10-15 वर्षांचा अनुभव आहे त्याच्या आधारे तुम्हाला सांगतो की जर तुम्ही पॉइंट लिहून त्याचा अगोदर स्पष्टीकरण, मग उदाहरण आणि मग शेवटी त्याला लिंकेज केलं ना, बेस्ट राहील. बेस्ट, दी बेस्ट. आपण एक उदाहरण घेऊया, आपण एका प्रश्नाचं उदाहरण घेऊया आणि मग त्याच्या आधारावर आपण पुढे जाऊयात. बघा, हडप्पा वास्तुकलेच्या प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा करा. हडप्पा वास्तुकलेच्या प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा करा. आता हा प्रश्न आहे आपला. अजून मला माहिती आहे सिंधू संस्कृती, तिलाच आपण हडप्पा संस्कृती म्हणतो. मग तिच्या वास्तुकलेची वैशिष्ट्य सांगा, असा एक प्रश्न आहे. हा युपीएससीचा विचारला गेलेला प्रश्न आहे, बरं का. त्याची चर्चा करा. म्हणजे हा प्रश्न आहे डिस्कसचा. मगाशी सांगितलं आपल्याला कीवर्ड्स फार महत्वाचे असतात. सो डिस्कस दी सायलेंट फीचर्स ऑफ हडप्पा सिव्हिलायझेशन और हडप्पा कल्चर, सॉरी हडप्पा आर्किटेक्चर. तर हडप्पा आर्किटेक्चरचे महत्वाची वैशिष्ट्य सांगा किंवा त्याची चर्चा करा. आता याच्यामध्ये आपल्याकडे काय उत्तर असू शकतं, तर मेन बॉडी आपण बघूयात. आपल्याकडे मुद्दे सुचतील आपल्याला काही काही. समजा कोणी म्हटलं की सर याच्यामध्ये ना, या हडप्पा वास्तुकलेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते महास्नानगृह आहे, ते त्यानंतर ते मोठमोठे धान्यांचे ते हे सापडले होते, कोठारे सापडले होते. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण असे उदाहरणांची एक यादी तयार करूया, आपल्या मुद्द्यांची यादी तयार करूयात, ब्रेनस्टॉर्म करूयात. बघा क्रमांक 1 काय, महास्नानगृह. महास्नानगृह. बर. दुसरं काय, धान्यांची कोठार. बर, धान्यांची कोठारे. तिसरं काय, सुनियोजित नगरे. हे खरं तर पहिलं यायला पाहिजे, हे सुनियोजित नगरे. बघा. त्यानंतर काय आहे, सार्वजनिक इमारती किंवा वास्तू, इत्यादी इत्यादी. असे 5, 6, 7, 8 असे आपल्याला ते मुद्दे सांगता येऊ शकतात. असे सगळे हे मुद्दे. पण हा भाग झाला कशाचा, मेन बॉडीचा. आपल्याला प्रस्तावना करायची, बरोबर की नाही. मग प्रस्तावना करणार, मग शेवटी आपण समारोप पण करणार की नाही. आता प्रस्तावना काय करू शकता इथे, तर प्रस्तावनेच्या अनेक पद्धती आहेत. इथे आपण काय केलं समजा, प्रस्तावनेमध्ये आपण काय केलं समजा, की ते म्हणजे हडप्पा ह्याची तुलना त्या काळातल्या इतर जे काही समकालीन मेसोपोटेमिया असेल, त्या किंवा मिस्र म्हणजे आजची इजिप्त यांच्याशी तुलना केली आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं. कसं सांगतो बघा, समकालीन सभ्यतांच्या तुलनेत किंवा समकालीन मेसोपोटेमिया व मिस्र संस्कृतींच्या तुलनेत, सभ्यतेच्या तुलनेत हडप्पा सभ्यता व तेथील वास्तुकला म्हणजे आर्किटेक्चर, वास्तुकला ही अधिक समानतावादी आणि उपयुक्ततावादी होती. म्हणजे पहिल्या याच्यामध्येच आपण काय केलंय की त्या हडप्पाचं वेगळेपण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय प्रस्तावनेमध्ये. आता प्रस्तावनेमध्ये तुम्ही अगदी काही जण असं करतात की हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा आहे, सिंधू नदीच्या काठी हिचा उदय झाला
आणि मग ह्या अशा प्रकारच्या हडप्पा संस्कृती, हडप्पा वास्तुकलेची पुढील प्रमाणे वैशिष्ट्य आहेत. चालेल, एवढे 20 प्रश्न लिहायचे आहेत, त्याच्यात एखादं उत्तर, एखादी प्रस्तावना अशी पण चालेल, साधी सोपी. कालखंड सांगितलंय, कुठे आहे जन्माला आली ती ते सांगितलंय, आणि लगेच आपण कुठे मेन बॉडीकडे जातोय. चालेल, काही हरकत नाही. पण तुम्ही कुठल्याही प्रकारे प्रस्तावना करा, दुसरा मुद्दा काय असला पाहिजे तुमचा? काय? डायग्राम असली पाहिजे. म्हणजे इथं काय? मॅप असला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तर तुम्ही प्रस्तावना करा. मी कसं इतरांशी तुलना केली, तुम्ही अगदी कालखंड सांगून, नदीच्या किनाऱ्याचं सांगून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला मॅप काढायचाच आहे. तो मॅप त्या ठिकाणी निघालाच पाहिजे. ठीक आहे. हे ते सिंधू नदीचं जे आहे त्या ठिकाणी आपल्याला असा मॅप काढायचा आहे, दाखवायचा आहे, तो त्याचा सराव करायचाच आहे. मग आपण काय करणार? वैशिष्ट्यांकडे जाणार. मग वैशिष्ट्यामध्ये आपल्याला ही जी पील मेथड आहे ती वापरायची आहे. पील मेथड म्हणजे काय? पहिला एक मुद्दा घ्यायचा, त्या मुद्द्यामध्ये पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण करायचं, स्पष्टीकरण करून त्यासाठी पुरावा द्यायचा, पुरावा देऊन त्याला शेवटी पुढच्या मुद्द्यासोबत जोडायचं. म्हणजे कसं? हे प्रत्येक पॅराग्राफ मध्ये करता येतं. हा एक पॅराग्राफ, हा एक पॅराग्राफ, हा एक पॅराग्राफ, हा एक पॅराग्राफ, आणि प्रत्येकाचं पील या पद्धतीने आपण उत्तर लिहायचंय. पील ही मेथड जी आहे ना मित्रांनो, ती मेथड ही पॅराग्राफ कसे लिहावेत प्रभावी स्वरूपात यासाठीची ती मेथड आहे, पील मेथड. मग आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता ह्या चारीमध्ये समजा सगळ्यात महत्वाचं आहे सुनियोजित नगर, हे याचं सर्वात महत्वाचं उदाहरण आहे किंवा पहिलं वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला ते घेतो आणि त्यानुसार सांगतो. ठीक आहे, बघा हा इथे प्रश्न आहे, हडप्पा वास्तुकलेच्या प्रमुख वैशिष्ट्यांची चर्चा करा. आता इथे पहिला पी मुद्दा काय आपला? नगर नियोजन, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं ई एक्सप्लेनेशन, मग त्या नगर नियोजनाचं मी इथे एक्सप्लेनेशन देतोय. कसं की हडप्पा शहरे ही ग्रीड पॅटर्न जाळी अशा, म्हणजे हे असं होतं ना ते, हे ग्रीड पॅटर्न. तर हडप्पा शहर ही ग्रीड पॅटर्न मध्ये आयताकृती जाळीसारख्या बांधलेली होती. रस्ते काटकोनात एकमेकांना छेदत होते. म्हणजे या पॉइंटचं मी काय केलं इथं? विश्लेषण केलं. विश्लेषण पॉइंट आला इथं, सॉरी एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण दिलं मी. त्याच्यानंतर मग आला काय? एव्हिडन्स. कुठे? मी जे सांगतोय ते कुठे होतं? ते होतं मोहनजोदारो आणि हडप्पा येथील शहरांची रचना. मग मोहनजोदारो असेल किंवा हडप्पा हे स्वतःमधलं एक शहर असेल, तर त्या शहराचं मी उदाहरण दिलं, आणि आता मी त्याला काय करतो? पुढच्या पॉइंटशी जोडतो. कसं? ज्याद्वारे सार्वजनिक वास्तुकला देखील प्रभावित होती. लिंकेज याचा, म्हणजे ह्या ग्रीड पॅटर्न मध्ये जे नगर होती ना, त्याचा प्रभाव हा सार्वजनिक वास्तुकलेवरती देखील होता. सार्वजनिक वास्तुकला किंवा सार्वजनिक इमारती. मग मी पुढचा पॉइंट काय घेईन? पुढचा क्रमांक. मग हा पहिला, हा झाला पहिला. आता मी दुसरा घेतला, सार्वजनिक इमारती किंवा वास्तुकला. मग मी सेम करणार याला काय करणार? सेम की सार्वजनिक इमारती, मग त्याचं पहिल्यांदा पुन्हा एक्सप्लेनेशन, मग त्याला एव्हिडन्स, कुठं हे मला उदाहरण सांगायचंय, आणि मग शेवटी लिंकेज पुढच्या पॉइंटकडे. याच्यामुळे काय होतं? प्रत्येक पॅरा हा एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये येतो. बघा, प्रत्येक पॅरा हा स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये. एक काय? सुनियोजित नगर, पुन्हा त्याचं विश्लेषण, स्पष्टीकरण, पुन्हा त्याचं उदाहरण दिलं मोहनजोदारो आणि हडप्पा. पुढे मी त्याला जोडलं कशाशी? सार्वजनिक वास्तुकला किंवा सार्वजनिक इमारतीशी. मग पुढचा मुद्दा, मग सार्वजनिक इमारती, मग त्याच्यावरती पुढे ते काय असतं त्याचं स्पष्टीकरण, त्या इमारतीचं उदाहरण, लोथल मधलं, कालीबंगन मधलं उदाहरण, मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा. अशा प्रकारे आपल्याला त्या पॅराग्राफ मध्ये काय करायचंय? प्रत्येक पॅराग्राफची रचना ही या पद्धतीने करता येते, आपण केली पाहिजे. मग हे कसं आहे? हे आता नवीन आहे म्हणून वेळ लागेल, पण जेव्हा हे करून लिहून सराव करून जेव्हा आपण ते तावून सुलाखून जाऊ, तेव्हा निश्चितपणे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आणि पटकन आपल्याला उत्तर लिहिता येईल. शेवटी काय बघा, नुसतं उत्तर लिहिणं याला मार्क्स मिळत नाहीत. उत्तर तुम्ही किती प्रभावी लिहिता याला मार्क्स मिळतात, आणि ही जी मेथड आहे ती उत्तर प्रभावी लेखनाची मेथड आहे. समजतंय तुम्हाला? तर हा झाला पहिलं टेम्पलेट, पहिलं फ्रेमवर्क, पहिला फॉर्मॅट की उत्तर कसं लिहायचंय. प्रस्तावना लिहा आणि प्रत्येक पॅराग्राफची रचना या पद्धतीने करा, आणि मग तुम्ही समारोपाकडे जा.
ठीक आहे, मग मी समारोपामध्ये काय करू शकतो, तर हडप्पाची ती जी वास्तुकला होती त्या काळातली, ती वास्तुकला मला आज कुठे पाहायला मिळते का? म्हणजे कसं सुनियोजित नगर. तर मी काय करू शकतो, भाष्य करू शकतो आजच्या भारतीय समाजाच्या या सगळ्या नगर रचनेवरती. आणि मी त्यात असं सांगेन की भारतामध्ये रॅपिड अर्बनायझेशन म्हणजे काय, अतिशय वेगाने घडून आलेल्या आधुनिक नागरीकरणामध्ये हडप्पा वास्तुकलेच्या वैशिष्ट्यांचा अभाव दिसतो. अगदी काहीच प्रमाणात सुनियोजित नगर व सांडपाण्याचा निचरा यासारख्या बाबी पाहायला मिळतात, ज्या की आपल्याला जर शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करायची असतील तर आवश्यक आहेत. म्हणजे मी सांगितलं काय की नाहीये आज, पण मी नाहीये आज वरती नाही थांबलो, मी आशावादी आहे. मी काय शेवट केला की शाश्वत विकास मला माझं साध्य करायचा असेल तर त्या हडप्पा वास्तुकलेच्या वैशिष्ट्यांचा अंगीकार आजच्या भारत सरकारने केला पाहिजे. मी असं त्याला काय केलं, उपाय पण सांगितला आणि माझा समारोप झाला. मी तेव्हाचा काळ आणि आजचा काळ जोडला. मी करू शकतो. सो या पद्धतीने आपण पील मेथड वापरायची आहे. पील मेथड ही प्रामुख्याने डिस्कस, एक्सप्लेन यासारखे जे कीवर्ड्स असतात की नाही, त्यातून जे प्रश्न सुरू होतात तिथे आपण वापरली पाहिजे. क्रमांक 2, आता पुढच्या टेम्पलेट कडे जाऊया. बघा, पुढचं टेम्पलेट आहे तेवढंच साधं सोपं, पण आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणात इग्नोर केलं जाणार, दुर्लक्षित होणार, आणि ते म्हणजे स्वॉट. आपण आपल्या स्वतःचं स्वॉट करतो की नाही. आम्ही तर आमच्या प्लॅटफॉर्मवरती, आमच्या या संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला स्वॉट करायला लावतो. त्याच्या स्वॉटचं विश्लेषण मग आम्ही करतो आणि मग त्याला पुढे संपूर्ण स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी उपलब्ध होते. मग आता जर स्वॉटचा विचार केला तर उत्तर लेखन सुद्धा आपल्याला स्वॉटच्या पद्धतीने करता येतं. मग स्वॉट मध्ये उत्तर लेखन कसं करायचंय बघा. स्वॉटचं यस म्हणजे प्रबळ बाजू, डब्ल्यू म्हणजे कमजोर बाजू, ओ म्हणजे संधी, अपॉर्च्युनिटी, आणि टी म्हणजे धोके, थ्रेट्स. आता हे जे स्वॉट अनालिसिस या पद्धतीचं जे टेम्पलेट आहे किंवा हे फ्रेमवर्क आहे किंवा हा फॉर्मॅट आहे, हा तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रश्नामध्ये वापरता येईल. क्रमांक 1 इव्हॅल्युएट, क्रमांक 2 क्रिटिकली इव्हॅल्युएट, क्रमांक 3 टू व्हॉट एक्सटेंट, किती मोठ्या प्रमाणात, या प्रकारचे काही कीवर्ड्स असतात. अगदी काही प्रमाणात अनालाइज याला सुद्धा ते वापरता येईल. बघा, पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला इव्हॅल्युएट, क्रिटिकली इव्हॅल्युएट, टू व्हॉट एक्सटेंट, ह्या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे वापरता येईल. स्वॉट ही पद्धत वापरता येईल, ही फॉर्मॅट वापरता येऊ शकतं. उदाहरण घ्या. प्रश्न आहे, सहकारी संघराज्याला चालना देण्यात नीती आयोगाच्या भूमिकेचे मूल्यमापन करा. काय आहे, नीती आयोगाच्या भूमिकेचे मूल्यमापन करा. मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएट. आपल्याला काय करायचं इथे, इव्हॅल्युएट करायचंय की त्यांची भूमिका काय आहे. मग आपण जसं म्हटलं तसं की मला काय करायचंय, मला पहिला कीवर्ड आहे हा काय, सहकारी संघराज्य. मला ते माहिती असलं पाहिजे. अगोदर सहकारी संघराज्य काय आहे, जिथे की काय केंद्र आणि राज्य, दुसऱ्या स्तरावर राज्य आणि राज्य, केंद्र आणि राज्य आणि इतर राज्य या सर्वांदरम्यान सहकार्य असलं पाहिजे. त्यांच्यामध्ये संघर्ष नकोय. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जो वाद आहे याच्यामुळे आपापसामध्ये वाद निर्माण होतात. व्यापाराला काय होते, खीळ बसते, आहे की नाही. केंद्र आणि राज्य यांच्या दरम्यान जर वाद असेल, केंद्र सरकार आणि बंगालचं सरकार, याच्यामुळे विकासाला खीळ बसते. हे असं व्हायला पाहिजे का, तर नाही. आपल्या सगळ्यांना गुण्यागोविंदाने राहायचंय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे जे आपण म्हणतो की नाही ते सहकार्य आहे. मग सहकारी संघ राज्य असलं पाहिजे. मग ह्या भावनेला प्रोत्साहन देण्यामध्ये नीती आयोग स्थापन झाल्यापासून आतापर्यंत काय काय करत आलंय, ते जे काही करत आलंय त्याला खरंच यश मिळतंय का, त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी खूप चांगल्या आतापर्यंत त्यांनी अचीव केलेल्या आहेत, त्या बाबी अचीव करण्यामध्ये म्हणजे सहकारी संघराज्य अचीव करण्यामध्ये ते कितीपर्यंत कुठपर्यंत अपयशी ठरलंय, अपयशी ठरण्यामागे त्याच्यातला काय काय कमकुवत बाबी आहेत. हे करत असताना कुठल्या बाबी आहेत की ज्या सहकारी संघराज्य झाल्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होईल, संधी, आणि शेवटी अशा काही बाबी आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला सहकारी संघराज्य जर नाही आपल्याला मिळवता आलं, नाही याची अचीव करता आलं तर देशासमोर कुठले धोके आहेत का.
कारण संघराज्य म्हणजे एकत्र येणं, आणि संघराज्यासमोरचा सर्वात मोठा धोका काय असतो? संघराज्य फुटणं. USSR जेव्हा पाठीमागे आपण इतिहासात गेलो तर 1991 साली USSR कोलॅप्स झालं. म्हणजे तेव्हाचा रशिया हा कोलॅप्स झाला, म्हणजे काय, तो फुटला. आणि हे परवडणार आहे का आपल्याला? नाही आहे, ही चांगली बाब नाही आहे. मग हा थ्रेट आहे. मग नीती आयोगाच्या संदर्भात आपल्याला हे काय करायचंय? सांगायचंय. उदाहरण बघा, आपण तोच स्वॉट अनालिसिसचा मुद्दा बघू. यस, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. मग नीती आयोगाने स्ट्रेंथ काय? नीती आयोगाने आतापर्यंत जे जे काही काम केलंय त्याचा स्ट्रेंथ काय? राज्यांसाठीचा मंच. पूर्वी जे प्लॅनिंग कमिशन होतं, नियोजन आयोग, त्या नियोजन आयोगाने राज्यांना कुठल्याही प्रकारे संधी दिली नाही स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी. नीती आयोग तर देतोय, ही त्याची स्ट्रेंथ आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्म दिल्यामुळे अनेक राज्य एकत्र यायला लागली, चर्चा करायला लागली, सहकार वाढायला लागला. हा पहिला मुद्दा, स्ट्रेंथ. हा पहिला मुद्दा लिहिला आपण, पहिला पॅराग्राफ. ज्ञान आधारित नियोजन. नीती आयोग काय करतंय? पूर्वी काय व्हायचं प्लॅनिंग कमिशनच्या मध्ये? तिथे फक्त काही तज्ञ मंडळी बसायची आणि ते फक्त राज्यांना आदेश निर्देश द्यायचे. आता मात्र राज्य प्लॅटफॉर्मवर येत आहेत ना, राज्यांना बोलवलं जातंय ना, ते चर्चा होतीये ना. मग त्या चर्चेतून काय होत आहे? वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाते. माहिती गोळा करून त्या माहितीच्या आधारावर, पुराव्यांच्या आधारावर नियोजन केलं जात आहे. उदाहरणार्थ, की समजा किनारी पट्ट्यावरच्या, किनारी प्रदेशातल्या किनारी राज्यांना हवामान बदलाचा फार मोठा धोका आहे, तर त्यांना आपण त्या पद्धतीने मदत करूया. येते लक्षात तुमच्या? मग ते काय झालं, त्यांचे प्रश्न सुटले. त्यांना असं वाटेल, अरे वा, छान, आमची तुम्ही काळजी घेताय. काय होईल? यातून खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. म्हणजे हे त्याचे काही स्ट्रेंथ आहे. पण विकनेसेस काय आहेत अचिव्हमेंट मध्ये? आपण काय करतोय? मूल्यांकन करतोय ना, मूल्यमापन. मग विकनेस काय आहे? की नीती आयोग आतापर्यंत जे काम चांगलं करतंय त्यातली सर्वात मोठी त्यांची कमतरता काय? त्यांच्याकडे आर्थिक अधिकार नाही आहेत. कारण आर्थिक अधिकार सगळे वित्त मंत्रालयाकडे आहेत, संसदेकडे आहेत. त्यामुळे नीती आयोग काय करतं की नाही, हे केलं पाहिजे की किनारी प्रदेशातल्या लोकांसाठी तिथे हवामान बदलाला प्रतिबंध किंवा हवामान बदलाला त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा, म्हणून या लोकांना शेतीमध्ये हे तंत्रज्ञान द्या, या पद्धतीचे बियाणं पुरवा, या लोकांना या प्रकारचं प्रशिक्षण द्या. पण ते फक्त सांगू शकतंय, त्यासाठी लागणारा पैसा पुरवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्याने सांगितलेल्या योजना वगैरे प्रत्यक्षात येतातच, चांगल्या पद्धतीने राबवल्या जातातच, असं होत नाही. मग हा त्याचा काय आहे? कमजोरपणा आहे. मग हे पण आपण सांगितलं. पण अपॉर्च्युनिटी काय आहे? अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, की जर नीती आयोगाने असंच काम सुरू ठेवलं तर काय होऊ शकतं, आणि ते त्याने ठेवावं. ते म्हणजे काय? ते माहिती गोळा करतात, माहितीच्या आधारावर ज्ञानात रूपांतर करून मग निर्णय घेतात की नाही. येस, आजच्या डिजिटल युगामध्ये ही माहिती सर्वात अधिक महत्वाची आहे. हा जो डेटा जो सातत्याने गोळा केला जातो, हेल्थ इंडेक्स किंवा न्यूट्रिशन इंडेक्स, एज्युकेशन इंडेक्स, डेव्हलपमेंट इंडेक्स, हंगर इंडेक्स, बिझनेस इंडेक्स, अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती ते सातत्याने गोळा करतात. आणि डिजिटल जगामध्ये ही फार महत्वाची माहिती आहे. हे आपण त्यात सांगतोय कुणाला? त्या परीक्षकाला, की हे बघा, हे आयोगासमोर, हे नीती आयोगासमोर खूप चांगली संधी आहे. त्याच्या माध्यमातून काय होईल? उद्याच्या डिजिटल युगामध्ये आपल्या प्रत्येक राज्य आणि केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध खूप चांगले सुधारू शकतात आणि शाश्वत विकास आपण त्यामध्ये साध्य करू शकतो. हे ह्यातली संधी आहे. पण ते खूप मोठा धोका पण आहे. राजकारण, वैधानिक आधाराचा अभाव. नीती आयोगाला वैधानिक आधार नाहीये, म्हणजे कायदा त्याला कुठला सपोर्ट करत नाहीये. त्यामुळे ते फक्त सल्लागाराच्या स्वरूपातच अस्तित्वात आहे. हे त्याचा फार मोठा धोका आहे, की त्याला फार सिरियसली कोणी घेईल का नाही. याच्या पाठीमागचा सर्वात मोठा धोका काय आहे? त्याला वैधानिक सपोर्टचा अभाव आहे. आणि हे असायला पाहिजे. म्हणजे आता मूल्यमापन आपण काय करतोय? प्रश्न आपला काय आहे? सहकारी संघराज्याला चालना देण्यात नीती आयोगाच्या भूमिकेचे मूल्यमापन करा. मूल्यमापन करा म्हणजे कसं असतं बघा, आपल्याला एक फुटपट्टी घ्यायची आणि ते सांगायचंय की हे याचे चांगल्या बाबी आहेत, ह्या याच्या कमजोरी आहेत, याच्यातून अजून चांगलं होऊ शकतं, मात्र हा धोका आहे, हा दूर करा. आणि बघा, जे सहकारी संघराज्य आहे ते प्रत्यक्षात अवतरण्यामध्ये नीती आयोग हे खूप चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणजे आपण नीती आयोगाचं मूल्यमापन करताना हे असं नाहीये की जसं सासू सुनेचं करते किंवा सून सासूचं करते फक्त एकाच बाजूने, किंवा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचं, सत्ताधारी विरोधी पक्षांचं. ते काय करतात? ते फक्त टीकेला टीका, विरोधासाठी विरोध म्हणून ते करतात. आपल्याला काही नीती आयोगासोबत काही आपलं बांधायला बांध नाहीये. मग त्याचं मूल्यमापन करायचं तर त्या वेगवेगळ्या निकषावर केलं पाहिजे. मग आपल्या उत्तरात काय यायला पाहिजे?
त्याचं स्वॉट अनालिसिस चाललं पाहिजे. आणि एवढं चांगल्या पद्धतीने स्वॉट अनालिसिस जर तुम्ही केलं, अहो त्या परीक्षकाला आणखी काय पाहिजे. तो म्हणेल की अरे किती छान पद्धतीने त्याने मूल्यमापन केलंय, किती चांगल्या पद्धतीने मूल्यमापन केलं याचं या विद्यार्थ्याने. तो निश्चितपणे आपल्याला इतरांपेक्षा गुण जास्त देतो. आणि म्हणून मी सांगितलं ना, इव्हॅल्युएट, क्रिटिकली इव्हॅल्युएट, अनालाइज टू व्हॉट एक्सटेंट, अचिव्हमेंट यासारखे प्रश्न आले की स्वॉट मेथड वापरायची म्हणजे वापरायचीच. क्रमांक 3 आपण तिसऱ्याकडे जाऊया. पीएसआय. पीएसआय म्हणजे आपले पीएसआय नाही. इथं पीएसआयचा लॉंग फॉर्म हा होतो की पी म्हणजे प्रॉब्लेम, 2 एस म्हणजे उपाय, आणि आय म्हणजे इम्पॅक्ट. काही प्रश्न असे असतात की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं की असा हा एक मुद्दा आहे, या मुद्द्याबद्दल आज भारतामध्ये कुठली समस्या आहेत, कुठली आव्हानं आहेत, आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं ते सुचवा. उदाहरणार्थ एक प्रश्न घ्या. आज सातत्याने हवामान बदलामुळे भारताच्या अनेक भागात अचानक येणाऱ्या पुरांचं, ढगफुटीचं प्रमाण वाढलेलं आहे. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनासमोरील समस्या सांगा आणि त्यावर उपाय सुचवा. हा पीएसआय फॉर्मॅट वापरायचा आपला. काय? हा पीएसआय फॉर्मॅट वापरायचा. काय मी प्रश्न सांगितला की आपत्ती व्यवस्थापनासमोरील समस्या सांगा आणि त्याच्यावर उपाय सुचवा. हा पीएसआय फॉर्मॅट आला. पटकन लगेच क्लिक झालं पाहिजे. मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न घेऊन इथे सांगतो. बघा, भारताच्या अक्षय ऊर्जा संक्रमणातील आव्हानांवर चर्चा करा. अक्षय ऊर्जा संक्रमण म्हणजे काय हो? म्हणजे असं की जे रिन्युएबल जे एनर्जी असतात, सूर्य, हवा म्हणजे वायू ऊर्जा, पवन ऊर्जा असते ती, तर यासारख्या ऊर्जा स्रोतांचं आपल्याला फार महत्व आहे. कारण हे नष्ट न होणार आहेत, आहे की नाही. पण मग आपल्याला तिकडे वळायचंय. मग तिकडे वळत असताना म्हणजेच काय, पारंपरिक कोळशाकडून आपल्याला सौर ऊर्जेकडे वळायचंय. पारंपरिक आपल्याला त्या ह्याच्यापासून अणुऊर्जा किंवा यापासून आपल्याला कुठे स्वच्छ अशा पवन ऊर्जेकडे वळायचंय. तर हे वळत असताना कोणकोणती आव्हानं आहेत आपल्या समोर त्याची चर्चा करा आणि त्यावर मात करण्यासाठी उपायांची सूचना करा. मग आलं का नाही पीएसआय. पी प्रॉब्लेम काय आहे, संक्रमण कसं करायचं हा आहे आमचा प्रॉब्लेम. बर, दुसरं काय, या प्रॉब्लेम्स मध्येच म्हणजे कसं करायचं या प्रॉब्लेम मध्येच हा सगळा प्रॉब्लेम येतोय, आव्हानं. त्याच्यानंतर सोल्युशन, उपाय सांगायचे आहेत, सोल्युशन. आणि प्रश्नामध्ये जरी नसलं तरी आपण सांगायचं की जर तुम्ही हे उपाय केले तर याच्यामुळे हा इम्पॅक्ट होऊ शकतो, एवढा फायदा आपल्याला होऊ शकतो, त्यामुळे नक्की करा. मग कसं काय सांगता येईल आपल्याला, बघा उदाहरण देतो इथे. पी प्रॉब्लेम्स. आपल्याला कोळशाकडून सौर ऊर्जेकडे वळण्यामध्ये काय आव्हान आहेत? सगळ्यात मोठं आव्हान आहे वित्त, गुंतवणूक करणं. सोलार एनर्जी, मोठमोठ्या पवनचक्क्या उभारणं, यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक लागते. कोळशाचं काय आहे, जमिनीच्या पोटातून कोळसा काढा आणि त्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये जाळा, झालं. पण इथे तसं नाहीये. इथे आपल्याला सोलार पॅनल बसवणं, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणणं, हे करावं लागेल, गुंतवणूक करावी लागेल. पहिली समस्या काय आहे, वित्त पुरवठा, फायनान्सिंग. दुसरं ग्रीड एकत्रीकरण. ग्रीड म्हणजे काय, मान्य राजस्थानमध्ये आपण तिकडे वाळवंट आहे, बसवले सोलार पॅनल. अरे पण तिथे निर्माण झालेली ऊर्जा महाराष्ट्रात, कोकणात किंवा इकडे तामिळनाडूला इकडे वापरायची कशी, ते आणावी लागेल ना इकडे. मग त्यासाठी त्या तारा, वीज तारा आहे ना, वीज वाहिन्या, मग त्या सोलारचं निर्माण झालेली ऊर्जा त्या ग्रीड मध्ये आणायची, ग्रीड एकत्रीकरण करून ते इथपर्यंत आणायचं. यासाठी लागतो पुन्हा एकदा तंत्रज्ञान, त्यानंतर त्याची कॉस्ट असते. हे दुसरं आव्हान आहे. भूसंपादन. तुम्हाला माहिती आहे सातारामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे तिथे आंदोलनं झाली का, कारण ते म्हणाले की नको पवन ऊर्जा तुम्ही त्यासाठी आमची जमीन वापरू नका. भूसंपादन, स्टोरेज तंत्रज्ञान, वीज अक्षयतेचा काय आहे नियम तुम्हाला माहिती असेल. वीज निर्माण करता येते आणि ती वापरता येते, पण ते स्टोअर नाही करून ठेवता येत आपल्याला. बॅटरी वगैरे आहेत पण त्याच्यामध्ये किती क्षमता असते अशी. त्यामुळे वीज आपली उत्पादन झाले की त्याचा वापर करणंच आहे. स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे. आणि सोलार मध्ये मग हे कुठलेही जे रिन्युएबल सोर्सेस आहेत ना त्यांच्याबाबत तर ते आणखी आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप ऊन पडतं म्हणून आम्ही ते स्टोअर केलं आणि मग पावसाळ्यात वापरलं असं होत नाही. ह्या समस्या आहेत त्याच्यामध्ये. मग ह्या समस्या आहेत. मग त्यांनी काय विचारलंय, समस्या, मग त्यावरती उपाय पण सांगा. मग आपण काय केलं, उपायाकडे गेलो. ग्रीन बॉन्ड्स, वित्त पुरवठा
पैसा नाही येणार शासनाकडे, ग्रीन बॉन्ड काढा. बॉन्ड म्हणजे 20 वर्षांच्या कालावधीकरिता सरकार काय करतं, काही रोखे काढतं आणि लोकांना म्हणतं की तुम्ही ह्याच्यात हे घ्या, खरेदी करा, म्हणजे तुम्ही ह्याच्यात पैसे गुंतवा, 20 वर्षानंतर तुम्हाला आम्ही एवढा फिक्स त्याच्यावरती इंटरेस्ट रेट देतो. मग काय होईल, सरकारकडे पैसा येईल, ते गुंतवणूक करेल. दुसरं डिस्कॉम, याच्यातून काय होईल, ग्रीड एकत्रीकरण. डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपन्या. मग जे काही हे असतं वीज पुरवठा, जो त्याचा वापर आहे किंवा ज्याच्या काही वाहिन्या आहेत, त्या वाहिन्यांची आपल्याला सुधारणा करावी लागेल. तो उपाय सांगितला आपण. संशोधन आणि विकास, R&D, त्याच्यामुळे काय होईल, स्टोरेज तंत्रज्ञानामध्ये विकास होत जाईल, है की नाही. कौशल्य विकास, त्यामुळे आपल्याला लागणारं कुशल मनुष्यबळ मिळेल. मग आपण काय केलं की हे आव्हान आहेत, याच्यावरती हे उपाय आहेत. आणि प्रत्येक उपायामध्ये तुम्ही काय करू शकता, मगाशी सांगितल्याप्रमाणे पील, बरं का. उपाय काय, कौशल्य विकास. त्यात काय करावं लागेल, या पद्धतीने. उदाहरणार्थ ह्या संस्थेने केलेलं आहे, या राज्यात केलेलं आहे, आणि पुढच्या मुद्द्याला कनेक्ट करणं, पील, तिथं पण येऊ शकतं, पण एक स्ट्रक्चर. आणि त्यानंतर शेवटी इम्पॅक्ट. याच्यामुळे काय होईल, जर हा प्रश्न आपण सोडवला तर सगळ्यात महत्वाचं रोजगार निर्मिती होईल. दुसरं, उत्सर्जनामध्ये घट, कार्बन डायऑक्साईड वगैरे हे कोळशाच्या ह्याच्यातून होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ऊर्जा सुरक्षा ही साध्य होईल. म्हणून तुम्ही हे करा. असं प्रॉब्लेम, सोल्युशन आणि इम्पॅक्ट या पद्धतीने या प्रकारचे प्रश्न आपण लिहू शकतो. आणि हे खूप विशेष करून पेपर 3 मध्ये याचं प्रमाण फार मोठं आहे. हे आपल्याला सहजपणे उपयोगात आणता येण्यासारखं आहे. फक्त काय करायचं आहे, सरावाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचा एक फॉर्मॅट आहे 4C नावाचा. सी, 4 C आहेत. एक, कॉज, कॉन्सिक्वेन्स, करेक्शन आणि कन्क्लुजन. कारण, मग परिणाम, सुधारणा आणि समारोप. काही प्रश्नांमध्ये आपल्याला याचा उपयोग करता येतो, विशेष करून कुठे, की एखादी घटना दिलेली आहे आणि त्या घटनेचे काय परिणाम होतील किंवा होत आहेत याच्याबद्दल तुम्हाला विचारले, आणि जे घडलंय त्याच्यावर सुधारणा कशी करता येईल हे पण तुम्हाला त्यांनी विचारले समजा. तर ते कसं करायचं आपण ते या ठिकाणी बघूया. एक उदाहरण, सार्वजनिक सेवामधील घराणेशाहीमुळे कार्यक्षमता आणि मनोधैर्य यावर परिणाम होतो, चर्चा करा. ही जी 4C ची जी मेथड आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला एथिक्स मधल्या केस स्टडीज मध्ये खूप चांगल्या प्रकारे वापरता येईल. एथिक्स मध्ये आपल्याला केस स्टडीज आहेत, तर तिथे याचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो. प्रश्न काय, सार्वजनिक सेवामधील घराणेशाही. आता सार्वजनिक सेवा कुठल्या असतील, मग ज्यामध्ये सरकार, मग सरकारद्वारे जे काही मंत्री त्या ठिकाणी असतात त्या मंत्री, मग मंत्र्यांच्या संदर्भात जे काही मंत्री असे आहेत की जे केवळ त्यांचे वडील किंवा त्यांची आई कुठेतरी होती म्हणून ते आता पदावरती आलेले आहेत, आणि ह्या पदावरती आलेल्या व्यक्तीमुळे त्या विभागाला, त्या डिपार्टमेंटला काही दिशा मिळतीये का त्याची दशा झालेली आहे, हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहता. उत्तम नेतृत्व, त्यातून उत्तम धोरणं, त्यातून प्रशासनाला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्यातून त्यांची योग्य अंमलबजावणी जर झाली तर निश्चित आहे कुठल्याही प्रकारच्या योजना या यशस्वी होतील. पण जर तेच नसेल, मुळात काय, जी घराणेशाही आहे त्यातून जर अकार्यक्षम नेतृत्व आलं तर मग काय, मग अडचणच आहे. मग यशस्वी होणार कशा योजना, अहो ते येणार तरी जन्माला कशा. आणि म्हणून इथे तोच मुद्दा आहे की जो आपल्याला चर्चा करायचा आहे. मग आता पहिला मुद्दा बघा कसा आहे, सार्वजनिक सेवामधील घराणेशाहीमुळे कार्यक्षमता आणि मनोधैर्य यावर परिणाम होतो, चर्चा करा. मग याच्यामध्ये आपण हे जे 4C आहे, 4C याचा कसा वापर करू शकता बघा. पहिला, कारण. काय कारण आहे की ज्याच्यामुळे घराणेशाही अस्तित्वात आली आहे. पहिलं कारण आहे राजकीय आश्रय, म्हणजे राजकीय पक्ष, त्यानंतर सरकार हे काय करतात, घराणेशाहीला प्रोत्साहन करतात, विशेष करून राजकीय पक्ष प्रोत्साहित करतात. त्यानंतर सरकारांद्वारे अशा घराणेशाही मधल्या लोकांना आमदार किंवा नामदार, मंत्रीपद देणं, हे सगळं आलं, हे येतंय तिथे. नाहीच अगदी काही मिळालं तर चला या महामंडळावर त्याचा अध्यक्ष करून टाका, त्या महामंडळावर त्याला अध्यक्ष करून टाका, त्यासाठी वेगळं महामंडळ तयार करा, हे सगळे प्रकार. म्हणजे कारण काय आहे, घराणेशाही का अस्तित्वात येते, अगोदर त्याची कारणं सांगतोय आपण. कमजोर किंवा कमकुवत नैतिक संस्कृती. एवढे कार्यकर्ते राबतायत, पण त्यातल्या एखाद्याला पुढे नेता म्हणून उभा नाही केलं. यांनी काय केलं,
आपल्याच मुलाला आपल्याच मुलीला उभा केलं, हे काय आहे? ते स्वतः नैतिकदृष्ट्या किती चुकीचं वागतायत, म्हणजे त्यांच्या नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला. आपण ही कारणं सांगितली. मग याचा परिणाम काय होतोय? यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल, एकूणच नेत्यांबद्दल विश्वास कमी होतो, ट्रस्ट, अकार्यक्षमता, प्रशासन अकार्यक्षम बनायला लागतं. कारण त्यांना त्याचे घराणेशाहीमुळे कुणाचा मुलगा कुणाची मुलगी जे झालेत, तर त्यांना काही अनुभव नाही ना कामाचा. कार्यकर्ता ज्या पद्धतीने काम करतोय, लढलाय 10 वर्ष मातीत, तसं याला काहीच नाहीये, हा एसी मधला आहे, त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी असू शकते. ते परिणाम आहे तसा. आणि तिसरं, सुधारणा. मग यात सुधारणा काय करता येईल? तर पारदर्शक भरती असावी, नीतिशास्त्राचं प्रशिक्षण असावं, उत्तरदायी असावं. प्रशासन काय असावं? उत्तरदायी असावं. म्हणजे जरी समजा तो कुणाचा मुलगा कुणाची मुलगी असेल, तरी त्याने जे काही केलं त्याबद्दल त्याला कोणतरी उत्तर विचारणार आहे हे त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय करतोय आपण? आपल्या 4C मधल्या, या बघा, कॉजेस लिहिले आपण, कॉन्सिक्वेन्सेस लिहिले, करेक्शन लिहिलं आणि कन्क्लुजन. सगळ्यात शेवटी काय करायचं आपल्या इथे? सारांश. सारांश लिहा आणि पुढे जा. मुद्दा कळतोय? सो अशा पद्धतीने केस स्टडी मध्ये या 4Cचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. मित्रांनो, आणखी बऱ्याच पद्धती आहेत, आणखी बरेच टेम्पलेट आहेत, पण एका सेशन मध्ये एवढे सगळे टेम्पलेट घेणं कठीण आहे. आपण याचा भाग 2 नक्की करूयात. पण आता आपण जे जे काही टेम्पलेट बघितले, फॉर्मॅट बघितले, फ्रेमवर्क बघितले, त्यांची आपण थोडक्यात उजळणी करूयात की नक्की हे कुठे आणि कशा पद्धतीने वापरता येईल. जसं बघा, आपण पीलचा विचार केला, स्वॉटचा विचार केला, PSIचा विचार केला, 4Cचा विचार केला, 4R एक आहे आणि 4D एक आहे. ते आपण आणखी आपल्या भाग 2 मध्ये विचार करूयात. पण हे जे पील मेथड आहे हे कुठे वापरता येईल? चर्चा करा सारख्या प्रश्नामध्ये, स्पष्ट करा, एक्सप्लेन करा, एक्झामाइन यासारख्या प्रश्नामध्ये याचा चांगला उपयोग करता येईल. त्यानंतर स्वॉटचा उपयोग कुठे करता येईल? क्रिटिकली एक्झामाइन, कॉमेंट, इव्हॅल्युएशन, बरं का, यासारख्या प्रश्नामध्ये स्वॉट मेथडचा वापर करता येईल. PSIचा वापर कुठे करता येईल? समस्या निवारणामध्ये, उपाय सुचवण्यामध्ये, आपल्याला यासारख्या प्रश्नामध्ये याचा उपयोग करता येईल. 4C विशेष करून जे नैतिक कोंडी किंवा केस स्टडीज आहेत, एथिक्स पेपर 4, तिथे आपल्याला 4Cचा वापर करता येईल. आणि 4D एक मेथड आहे जी जिओग्राफी मध्ये आपल्याला बेसिकली वापरता येते, ती मी नक्की तुम्हाला पुढे सांगेन. सो अशा ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत, वेगवेगळे टेम्पलेट्स आहेत. मित्रांनो, याच पद्धतीने आपण आपला स्वाध्याय, आपला जो एक उपक्रम आहे, या स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत आपण याच पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो. स्वाध्यायाच्या अंतर्गत आपण काय करतो? प्रत्येक टॉपिक मधला सब टॉपिक, त्याच्यावरचे प्रश्न आणि त्याच्यावरती उत्तर लिहून जेव्हा विद्यार्थी येतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला 1 to 1 पहिल्यांदा त्याचा आम्ही स्वॉट अनालिसिस करतो. 1 to 1 त्याला त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखून देतोय. 1 to 1 त्याचं टार्गेट निश्चित केले जातात. आणि 1 to 1 जेव्हा तो उत्तर लिहून येतो, उत्तर तपासून त्याच्यावरती फीडबॅक आणि त्याच्यासोबतची चर्चा, हे सगळं 1 to 1 स्वरूपामध्ये केलं जातं. आणि म्हणूनच काय होतं की स्वाध्याय या उपक्रमामधून जेव्हा विद्यार्थी जातो, तेव्हा त्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास होतोय, खऱ्या अर्थाने त्याला काय नक्की करायचं हे कळतं, त्या क्षमता त्याच्यात विकसित होतात. आणि एकूणच असे विद्यार्थी की जे म्हणतात आम्ही खूप अभ्यास केला, पण ते काय करत असतात? प्रत्यक्ष फक्त वाचन करत असतात. पण आमच्या इकडे जेव्हा स्वाध्यायाला एखादा विद्यार्थी एनरोल होतो, तेव्हा त्याच्या अंतर्गत मात्र तो वाचतोय कमी पण लिहितोय जास्त, आणि त्यातून जो त्याला फीडबॅक मिळतोय त्यातून तो इम्प्रूव्हमेंट करतो, पुन्हा लिहितो, पुन्हा फीडबॅक, पुन्हा इम्प्रूव्हमेंट, पुन्हा लिहितो. हे जे कंटिन्युअस जो लूप आहे, हे जे चक्र आहे, याच्यामुळे त्याच्यात सुधारणा होते. मित्रांनो, जवळपास 2000 पेक्षा जास्त प्रश्न स्वाध्याय या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी लिहित असतात. 3 स्तरावरती त्यांचं मेंटोरिंग आपण करतो. पहिल्या स्तरावरती आपण त्याचं स्वॉट अनालिसिस, स्ट्रॅटेजी, एकूणच सगळे स्किल त्याच्यात डेव्हलप करण्यासाठीचं असतं, ज्याच्यामध्ये मी स्वतः त्यासोबत असतो. दुसऱ्या लेअरला त्याचं जे मेंटल वेलबिंग आहे, हेल्थ आहे, त्याचबरोबर विशेष करून मुलींच्या संदर्भात हे प्रश्न मोठे आहेत, तर तो सेकंड मेंटॉर असतो. आणि थर्ड मेंटॉर हा प्रत्येक विषयाचा जो शिक्षक आहे, हा त्याच्यासोबत असतो. अशा 3 स्तरावरच्या मेंटॉरिंगच्या माध्यमातून विद्यार्थी अत्यंत सक्षम होतो आणि तो पुढे जातो. हा जो स्वाध्याय उपक्रम आहे, या स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत UPSC मेन्स आणि MPSC मेन्स सर्व विषय विथ निबंध हे आपण घेतो. निबंधाच्या बाबतीत तर आपण प्रत्येक रविवारी
विद्यार्थ्याला पहिल्या दिवसापासून वर्षभर निबंधाची आपण तयारी करून घेतो, ज्यामध्ये कॉन्टेंट कसा गोळा करायचा, ते कसं लिहायचं. निबंधाचे सुद्धा असे खूप सारे टेम्पलेट्स आहेत की जे टेम्पलेटच्या माध्यमातून त्याची तयारी करून घेतोय आणि विद्यार्थी अत्यंत सक्षमतेने निबंध लिहिण्यासाठी पुढे परीक्षेला सामोरं जातोय. हे स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत आपण ह्या सगळ्या बाबी करतोय. म्हणजे जेव्हा खरं तर युपीएससी मध्ये काही दिल्लीतल्या संस्था ह्या करतायत, पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये स्वाध्याय सारखा उपक्रम, जिथे अभ्यास त्या उत्तर लेखनाच्या माध्यमातून जो काही करून घेण्याचा जो पहिला उपक्रम आहे तो आपण राबवला आणि त्याच्यानंतर मग इतरांनी त्याचे कॉपी करायचा प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीने त्यात मेंटॉरिंग असेल, सायंटिफिक त्याचं विश्लेषण असेल, टेम्पलेट्स असतील आणि विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन सक्षम बनवणं असेल, हे फक्त आणि फक्त आपल्या स्वाध्याय या उपक्रमाअंतर्गत होतं. मित्रांनो, एकूणच काय आहे, फक्त वाचत बसू नका, लिहिण्याचं तंत्र आत्मसात करा. जोपर्यंत ते तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थ्यामध्ये किती अभ्यास केला याच्यापेक्षा कोण किती प्रभावीपणे लिहितो याचा फरक असतो, तोच डिसाइडिंग फरक असतो. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा इतर अनेक प्रकारच्या टेम्पलेट्स जाणून घ्यायचे असतील, त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल, स्वाध्याय उपक्रमाबद्दल माहिती हवी असेल, तर निश्चित तुम्ही विचारू शकता, तुम्ही बोलू शकता, भेटू शकता. ठीक आहे. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.